प्रेम प्रेम असतं, पण प्रेमातून राग उत्पन्न होतो का? मला ना एखाद्या व्यक्तीवरती खरंच खूप प्रेम आहे, माझं खूप खूप प्रेम आहे, पण त्या व्यक्तीने मला एवढं जर इग्नोर केलं ना तरी माझी मस्तकाची शिरलते, मला भयानक राग येतो. हे नेमकं का होतं? प्रेमातून राग उत्पन्न होतो. चिकित्सकपणा हा असा गुणधर्म आहे ज्यातून माणसाने एवढी मोठी प्रगती साध्य केली. गरज शोधाची जननी आहे, माणसाला गरज उत्पन्न होते, माणूस चिकित्सक आहे. पण या चिकित्सकपणातून माणसाला संशय येतो, त्याच्या आवडीच्या माणसाविषयी किंवा घरातल्याच एखाद्या व्यक्तीविषयी संशय उत्पन्न होऊन भांडणं झाल्याची उदाहरणं कमी आहेत का? ह्या संशयाचा कारक कोण? नक्की संशय येतो कसा? ह्या सगळ्या गोष्टी आपण एका शास्त्राच्या अनुषंगाने बघणार आहोत. शास्त्र कुठलं? ज्योतिषशास्त्र, अंकज्योतिष, हस्तज्योतिष, सामुद्रिक शास्त्र आणि कुंडलीशास्त्राच्या अनुषंगाने. तुम्हाला यातलं काहीही येत नसेल तरी फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही उद्या शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30 आपल्या वेबिनारमध्ये ऐकणार आहात. दुसरा आपला वेबिनारचा विषय असा आहे, तो आहे वृश्चिक रास, छिद्रान्वेषक वृश्चिक रास. म्हणजे काय? अन्वेषण करणारी वृश्चिक रास. वृश्चिक रास खरंच रागीट आहे का? त्याला रागीट म्हणता येईल का चिकित्सक संशयी म्हणता येईल? नेमकी वृश्चिक राशीची मुलं कशी असतात, युवा युवती कशी असतात, वृश्चिक राशीचे वृद्ध व्यक्ती म्हणजे म्हातारपणात वृश्चिक रास खरंच कचकची होते का? याबद्दल आपण उद्या संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत डिस्कस करणार आहोत. संपर्क करा या मोबाईल नंबरवरती किंवा या QR कोडवरून ॲस्ट्रो GKशी संपर्क करा. तिथून आमच्याशी कनेक्टेड व्हा आणि भेटा उद्या वेबिनारमध्ये. वृश्चिक राशीची तुमची बायको असेल, मुलं असतील, तुमच्या होणाऱ्या मुलांची आई असेल किंवा अजून कोणी असेल, याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल. कारण ही राससुद्धा तशीच आहे. मंगळाची सळसळती ऊर्जा असलेली, डोकं भयानक तेज असलेली, पण यांच्या वाकड्यात शिरलात की तुमचा कार्यक्रम वाजलाच म्हणून समजा. तो यह वा वह कोणत्या ना कोणत्या कारणाने कार्यक्रम मात्र होईलच. जाणून घेऊ उद्या.